नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी। शिवसेनेने मोर्चे बांधणी यासाठीची सुरू केली आणि त्यासाठी आमदारांना मालाडच्या हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। मतदानाचा हक्क बजावा आणि कुणालाही घाबरू नका। सामान्य शिवसैनिकाला न्याय द्यायचा आहे, कट्टर शिवसैनिकासाठी ही लढाई आहे असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवाहन केलंय। सेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचे आदेशही देण्यात आलेत। आज यासाठीचीच म्हणजे मतदानासाठीची रंगीत तालीम होऊ शकते। या आमदारांना आज हॉटेल ट्रायडंटला आणण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यासाठी ट्रायडंटमधल्या 70 खोल्या बुक करण्यात आल्यात अशी माहिती देखील सध्या मिळते। त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, शिवसेनेची अशा पद्धतीनं हॉटेल मॅनेजमेंट सुरू आहे आणि त्या दृष्टीने म्हणजे कशा पद्धतीने राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होतं याची रंगीत तालीम आज केली जाऊ शकते असंही म्हटलं जात आहे। त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरेंनी या सगळ्यांनाच एक कानमंत्र देखील दिलेला आहे। निवडणुकीचं टेन्शन नाही, आमच्याकडे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे विजय होतील एवढी मतं आहेत आणि फक्त एवढंच ही निवडणुकीची स्ट्रॅटेजी आहे। मतदान करण्यासंदर्भातले जे काही सूचना असतील, मार्गदर्शन असेल, त्यासाठी आपण ही स्ट्रॅटेजी म्हणून एकत्र ठेवली आहे। बाकी काय विषय टेन्शनचं काय नाही आहे। त्याच्यामुळे शिवसेनेचं हे हॉटेल पॉलिटिक्स समजून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता आपल्या सोबत आहेत। प्रणाली, महत्त्वाच्या घडामोडी काय काय घडतायत? कारण आज हॉटेल रिट्रीटमधून त्यांना ट्रायडंटमध्ये आणलं जाणार असं म्हणतंय आणि रिट्रीट आणि सत्ता समीकरण हे नातं काही नवीन नाहीये। काय घडामोडी आजच्या दिवसभरात? रेणुका, आपण जर बघितलं तर आता एकूण राज्यसभेच्या 6 जागांसाठीचं जे मतदान आहे, या मतदानामध्ये फोडाफोडीचं राजकारण होऊ नये, शिवसेनेचे आमदार फुटून दुसरीकडे जाऊ नये, त्याचबरोबर महाविकास आघाडीची सगळी मतं शिवसेनेच्या उमेदवाराला मिळावी, यासाठीचं हे सगळं रंगीत तालीम किंवा पॉलिटिक्स चालू आहे। आज आपण बघितलं की काल रात्रीपासून शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना मुंबईमध्ये बोलवण्यात आलेलं आहे। आज सगळ्यांना संध्याकाळच्या सुमारास बैठकीला बोलवलं जाईल। या बैठकीमध्ये त्यांच्याकडनं मतदानाची रंगीत तालीम सुद्धा केली जाणार आहे आणि त्यानंतर पुढचे 2 दिवस ते मुंबईतच हॉटेल ट्रायडंटमध्ये राहण्याची शक्यता आहे। 10 तारखेला मतदान आहे। या मतदानाच्या वेळी शिवसेनेचा दुसरा उमेदवार जिंकून यावा यासाठीचे हे सगळे प्रयत्न चालू आहे। नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद प्रणाली या माहितीबद्दल। एकीकडे उद्धव ठाकरेंनी दिलेला कानमंत्र आता आपण बघतोय की कशा रीतीने शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने सगळ्या हालचालींना आता वेग आलाय। हॉटेल पॉलिटिक्स सध्या सुरू आहे असं म्हटलं जात आहे, कारण राज्यसभा निवडणुकीआधी या सगळ्या हालचालींना वेग आलाय आणि हॉटेल रिट्रीटमधून आज हे सगळ्या आमदारांना ट्रायडंटमध्ये आणलं जाईल असं म्हटलं जात आहे। आणि याच मुद्द्यावरून निलेश राणे यांनी आता शिवसेनेवर टीका केली आहे। बघूयात ही बातमी काय आहे, कारण शिवसेनेची काय अवस्था झाली आहे। कुठलीही निवडणूक आली ज्यामध्ये आमदारांचं मतदान होणार असेल तर बॅगा भरून आमदारांना बसमध्ये हॉटेलमध्ये कोंबण्यात येतं असं ट्विट त्यांनी केलंय। ठाकरे पक्षप्रमुख झाल्यापासून ही लपवालपी सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी या ट्विटमधून केलाय। शिवसेनेसाठी हे काही नवीन नाही असा टोला देखील त्यांनी लगावला आहे। मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरेंना कळलं नाही असा टोला त्यांनी लगावलाय। दरम्यान राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आशिष शेलार आता दिल्लीत पोहोचलेत असं म्हटलं जात आहे। राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी त्यांची दिल्लीवारी असल्याचं म्हटलं जात आहे। अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करण्याची गरज आहे आणि त्याची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर देण्यात आली। उद्या राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्विनीकुमार वैष्णव मुंबईत येणार आहेत आणि त्याआधी दिल्लीतली ही चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरू शकते आणि त्याच्यामुळे भाजपच्या गोटातही मोठ्या प्रमाणात सध्या या सगळ्या हालचाली सुरू आहेत अशी माहिती सध्या कळतेय। अधिक माहिती घेऊया तुषार रुपनवर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। तुषार, काय हालचाली? रेणुका, आपण जर पाहिलं असेल तर राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपचे उमेदवार धनंजय माडिक यांना निवडून आणण्यासाठी भाजपचे सर्वच नेते आपल्याला मेहनत करताना पाहायला मिळतात। मात्र देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना घरातून बाहेर पडता येत नाही। त्यामुळे त्यांचे जे शिलेदार आहेत, त्यांचे जे विश्वासू सहकारी आहेत, ते आपल्याला या महत्त्वपूर्ण बैठका पार पाडताना पाहायला मिळतात। त्यापैकीच एक म्हणजे आशिष शेलार। आशिष शेलार सध्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत।
दिल्लीमध्ये ते पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा देखील करणार आहेत. कारण की जी अतिरिक्त मत आहेत त्या अतिरिक्त मतांमध्ये मित्र पक्ष असेल किंवा अपक्ष असेल या मतांची खूप महत्वपूर्ण अशी भूमिका राहणार. त्यामुळे अपक्ष उमेदवारांच्या भेटीगाठी स्वतः उमेदवार धनंजय माणिक घेताना पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे स्वतः गिरीश महाजन देखील आपल्याला काल जर आपण पाहिलं असेल तर वसई-विरार येथे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची देखील भेट घेतली. कारण की ती 3 मतं देखील निर्णायक आहे. त्यामुळे ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पक्षश्रेष्ठींबरोबर त्याची चर्चा झाली पाहिजे. त्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आशिष शेलार दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर तो निरोप घेऊन आपल्याला पुन्हा एकदा मुंबईत येताना पाहायला मिळतील. जर आशिष शेलार आज दिल्लीमध्ये गेले नसते तर भाजपामधून दिल्लीमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस गेले असते. मात्र देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना घरातून बाहेर पडता येत नाही. ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधतात. त्याचप्रमाणे ते फोन लाईनवरून प्रत्येकाच्या संपर्कात असल्याचं देखील म्हटलं जातं. त्यामुळे जे देवेंद्र फडणवीसांची विश्वासू सर्व सहकारी आहेत ते आपली भूमिका ते आपली जबाबदारी आता निभावताना दिसतात. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने कशा पद्धतीनं हालचाली सध्या सुरू आहेत याविषयीचे भाजपच्या गोटातले आता आपण अपडेट्स घेतले, कारण आशिष शेलार दिल्लीत जात आहेत. आता बघूयात महाविकास आघाडीच्या स्ट्रायडंटमध्ये बैठक होते. महाविकास आघाडी आणि अपक्ष आमदारांची बैठक होणार असल्याचं कळतं आणि याच्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे, पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये या संदर्भात चर्चा होणार असल्याचं कळतंय. महाविकास आघाडीच्या बैठकीच्या आधी या तिन्ही महत्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल असं कळतंय. महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार आणि अपक्ष आमदारांची देखील त्यानंतर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सगळ्या घडामोडींच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा मानला जातो. या निवडणुकीच्या रणधुमाळी संदर्भात अधिक माहिती घेऊयात स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. स्वाती, खरं तर आज आपल्या सगळ्यांनाच माहिती की महाविकास आघाडीची एकत्र बैठक आहे. या बैठकीमध्ये तीनही पक्षाचे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तीनही पक्षाचे सगळे आमदार, मंत्री हे तर येणारच आहेत या बैठकीला. पण विशेष म्हणजे या बैठकीला येताना तुम्ही बॅग भरून या अशा प्रकारचे आदेशच पक्षाने दिलेले आहेत. आणि त्याआधी पण या बैठकीआधी म्हणजे या बैठकीला मुख्यमंत्री स्वतः, त्यानंतर बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जुन खरगे किंवा मग शरद पवार हे संबोधित करणार आहे असं कळतंय. पण त्याआधी या तीनही नेत्यांची म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभा निवडणुकीचे महाराष्ट्राचे सध्या इन्चार्ज आहेत आणि तेही महाराष्ट्रात आलेले आहेत कालच. त्यामुळे त्यांची एकत्र बैठक आता होईल. साधारणतः संध्याकाळी 6:30 वाजता ही एकत्र महाविकास आघाडीची बैठक आहे. त्याच्या आधी या 3 नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे दुपारच्या वेळेस. त्यामुळे या बैठकीत मुख्य स्ट्रॅटेजी ठरले आणि त्यानंतर ही तीनही नेते या आपल्या महाविकास आघाडीतील मंत्र्यांना आणि आमदारांना सामोरे जाणार आहेत आणि संबोधित करणार आहेत. नेमकी राज्यसभा निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असेल, कसं केलं जाईल या संदर्भातलं हे संबोधन असेल. विशेष म्हणजे महाविकास आघाडी त्याचबरोबर महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे जे अपक्ष आमदार आहेत, मग सेनेला पाठिंबा देणारे असतील, काँग्रेसला पाठिंबा देणार असेल किंवा राष्ट्रवादीला पाठिंबा देणार, ह्या सगळ्या तीनही पक्षांना पाठिंबा देणारे अपक्ष आमदारही या बैठकीला उपस्थित असतील ही महत्वाची बाब आहे. धन्यवाद स्वाती या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्याच्यामुळे या महाविकास आघाडीच्या बैठकीआधी या 3 महत्वाच्या नेत्यांची देखील बैठक होणार असल्याचं कळतंय आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीची एक महत्वाची बैठक आज संध्याकाळी होणार असल्याची माहिती आता स्वाती देत होती. पुढची बातमी आपण बघणार आहोत या संदर्भातली, कारण राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या नेत्यांच्या मताला प्रचंड महत्त्व प्राप्त झालंय. बहुजन विकास आघाडीची 3 मतं कोणाच्या बाजूने जाणार हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. 2.5 तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं कळतंय. महाजन यांनी भाजपच्या धनंजय महाडिक यांना मतदान करण्याची विनंती यावेळी त्यांना केल्याची माहिती कळते. वैयक्तिक भेटीगाठी तुम्हाला बघतात, बाकी फोनाफोनी. आणि मी काय म्हणतो का साधी गोष्ट आहे. प्रत्येक आम्ही ग्रामपंचायतीपासून आमदारकी खासदारकीपर्यंत लोकांपर्यंत जातो, मतं मागतो. का तर त्यांना वाटलं पाहिजे, असं नाही वाटलं पाहिजे का आम्हाला गृहीत धरलंय. त्यांना वाटलं पाहिजे आमची किंमत आहे, आम्हाला पण विचारतात. तसं त्यांनी पण मान देण्याकरता का बाबा तुमची मतं पाहिजेत, हे त्यांचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जण सांगतो वैयक्तिक रिलेशन असतातच ना सगळ्यांचे. वैयक्तिक रिलेशन कुठे आम्ही इतर वेळी पण म्हणजे इलेक्शन नसेल काय नसलं तरी आम्ही एकत्र जेवायला असतो, नाश्त्याला असतो, चर्चा करायला असतो, कुठेतरी बाहेर जातो कधी फिरायला. त्यासाठी आम्ही
ठाकूर साहेब आप्पा आमचे जुने मित्र आहेत, 30 वर्षापासून ते मी सोबत आहेत. ते मला एकदम म्हणजे सिनियर आहेत. त्यापासून आम्ही सोबत आणि म्हणून त्यांना विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो की आम्हाला राज्यसभेसाठी मतदान करा. काय नेमके काय त्यांच्या काय प्रतिक्रिया? काय नाही, अनेक जुन्या गोष्टी गप्पा रंगल्या. 30 वर्षातल्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला. माझे काकांचे चिरंजीव होते, माझे चुलत भाऊ होते आणि ते हॉस्टेलला सोबतच होते. शाळेत कॉलेजमध्ये असताना त्यावेळेच्या एक आठवणींना उजाळा मिळाला. पण राज्यसभेच्या तर निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि काही मत निर्णायक आहेत. त्यामुळे मी त्यांना मदत करा म्हणून विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. तुषार उपनवर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे. तुषार, प्रत्येक मत महत्त्वाचं आहे आणि त्याचं वेटेज बघता या सगळ्या घडामोडी सध्या घडतात आणि त्यातलीच ही एक भेट. रेणुका, आपण जर पाहिलं असेल तर राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडून येण्यासाठी अपक्ष आणि मित्रपक्ष या 2 आमदारांची मतही निर्णायक ठरणार आहे. त्यापैकीच आपण एक जर पाहिलं असेल तर बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत. या 3 आमदारांची मतं नेमकी कोणाला मिळतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. सुरुवातीला हितेंद्र ठाकूर यांची भेट आपल्याला भाजपाचे उमेदवार धनंजय माडिक यांनी घेताना पाहायला मिळाली होती. त्यानंतर धनंजय माडिकांच्या भेटीनंतर शिवसेनेकडून हालचाली सुरू झाल्या. शिवसेनेकडून संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी ज्यांना ओळखले जाते असे गिरीश महाजन यांनी काल हितेंद्र ठाकूर यांची भेट. आणि या भेटीमध्ये तब्बल 2.5 तास चर्चा झाल्याचं म्हटलं जातं आणि अशा सगळ्या भेटीगाठी सध्या सुरू आहेत. धन्यवाद तुषार, यांच्याकडून आपण अधिक माहिती घेत राहणार आहोत. आणि त्यामुळे महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्याची ही दृश्य सध्या आपण बघतोय. पुढची बातमी आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उद्या औरंगाबादमध्ये सभा होती आणि ही सभा ऐतिहासिक ठरावी यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं या सभेचा 4था टीझर जारी केलाय. आणि त्या भाजपच्या कोटातली एक महत्त्वाची बातमी. मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांची अडचणी आता आणखीन वाढल्याचं कळतंय, कारण त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय. मुंबई पोलीस लवकरच नुपूर शर्मा यांना समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी बोलावणार असल्याचं कळतंय. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी असे संकेत दिल्याचं कळतंय. रजा अकादमीच्या तक्रारीवरून नुपूर शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या संदर्भातल्या चौकशीसाठी हे समन्स बजावलं जाणार आहे. त्यांच्यावर धार्मिक द्वेष पसरवणं, 2 धर्मात तेढ वाढवणं, समाजातील वातावरण अस्वस्थ करणं असा ठपका पोलिसांनी ठेवलाय अशी माहिती सध्या कळतेय. त्याच्यामुळे हे वक्तव्य आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झालेली कारवाई तर आपण ऐकलेली होती, पण आणखीन अडचणींमध्ये त्यांच्या वाढ होती अशी माहिती कळते, कारण रजा अकादमीच्या तक्रारीनंतर या गुन्ह्याची देखील नोंद झालेली आहे. त्यामुळे आणखीन भर पडली आणि नुपूर शर्मा यांना या मुद्द्याला देखील आता सामोरं जावं लागणार आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत मेट्रो संदर्भातली, कारण मुंबई मेट्रो 3च्या प्रकल्पासाठी कांजूरमार्ग इथे कारशेड उभारण्याचा प्रश्न जमिनीच्या मालकी हक्काच्या वादामुळे रखडलेला आहे आणि अशात कांजूरमार्गची पूर्ण जमीन आमच्याच मालकीची असल्याचा दावा केंद्र सरकारनं मुंबई हायकोर्टात केलाय. एका खासगी कंपनीनं याबद्दलची न्यायालयाची दिशाभूल करून जमिनीची मालकी मिळवली असा आरोप राज्य सरकारनं कोर्टात केल्याचं कळतंय आणि त्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या संदर्भात केंद्र सरकारकडून कोर्टात प्रतिज्ञापत्रही दाखल करण्यात आलंय. खासगी कंपनीकडून मालकी हक्काचा दावा करण्यात येणाऱ्या जमिनी केंद्र सरकारच्या ताब्यात असल्याचं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय. 3साठी कांजूरमार्ग येथे कारशेड बनवण्यासाठी राज्य सरकारनं जी जागा निश्चित केलेली होती त्यावरनं आता नवीन वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र सरकारनं काल न्यायालयामध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही जागा संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार हा नवीन वाद आता पाहायला मिळणार आहे. कांजूरमार्ग येथील 6000 एकरातील या जागेवरनं अनेक मालकीचे प्रश्न यापूर्वी सुद्धा निर्माण झालेले होते आणि याच कारशेडच्या बाबतीत राज्य सरकारनं एक याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये टाकलेली होती, ज्यामध्ये ॲडव्होकेट हिमांशू टक्के यांनी काल युक्तिवाद केला आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारची ही जागा नसून ही जागा केंद्राच्या मालकीची असल्याचं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले आहे. जागेमध्ये संरक्षण खाते, रेल्वे आणि मिठागर विभागाची मालकी असल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे संरक्षण विभागानं ज्या वेळेला
आपली भूमिकाही मांडलेली आहे, त्यातनं नवीन वाद आता समोर आल्याचं पाहायला मिळतोय. मेट्रो कारशेड बद्दल एका खाजगी कंपनीनं सुद्धा या जागेची मालकी आपल्याकडे असल्याचं म्हटलेलं होतं आणि याच विरोधात जाऊन राज्य सरकारनं ही याचिका टाकलेली होती. या संपूर्ण वादावरती 13 तारखेला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे, परंतु मेट्रो कारशेड बद्दल अजून काही वेळ मुंबईकरांना वाट पाहावी लागते का हे बघणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोहिलकर सह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि गेल्या 2-2.5 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून तो सुरू आहेच. पण गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा उतरता आलेख पाहिल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू होतील आणि त्यासाठी तारखेची घोषणाही केली. राज्यातल्या शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत आणि 13 जूनला केवळ पहिलीच्या वर्गासाठीच पहिलं पाऊल हा कार्यक्रम होणार आहे आणि बाकीच्या वर्गांच्या शाळा 15 जूनला सुरू होतील. मुंबई, ठाणे आणि पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, त्यामुळे मास्क वापरण्याच्या सूचना देखील देण्यात आल्यात. मास्क सक्ती जरी नसली तरी सगळ्यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय. 13 जूनला जो कार्यक्रम आहे ते पहिलीचे जे विद्यार्थी आहेत जे नव्याने शाळेमध्ये येणार आहेत, कारण मागील 2 वर्षापासून अंगणवाडीमध्ये मुलं गेलेली नाही आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केला होता. जसं आपल्यालाही माहिती आहे की मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना पहिलं पाऊल हे उपक्रम अभियान चालू केलं होतं. शाळा ह्या ज्या आहेत त्या 15 जूनपासूनच सुरू होणार बाकीच्या विद्यार्थ्यांच्या. हा जो कार्यक्रम आम्ही आहोत हा फक्त पहिलीचे विद्यार्थी, कारण ते कधीच मागच्या 2 वर्षाच्या शाळेमध्ये आले नसल्यामुळे त्यांच्यासाठी हा अभियान विशेष करून करत आहोत. आणि राज्यात 13 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतं आणि त्याआधी पालिकेनं मिशन ॲडमिशन सुरू केलंय. कारण कोरोनामुळे 2 वर्षात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालंय आणि त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न पालिकेकडून केले जात आहेत. राज्यात आणि मुंबईत 13 जूनपासून शाळा सुरू करण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. मुंबई महापालिकेनं मिशन ॲडमिशन हाती घेतलंय. विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी हे मिशन हाती घेण्यात आले. गेल्या 10 दिवसात 35,000 विद्यार्थी वाढले, तर विद्यार्थ्यांची संख्या 1 कोटीपर्यंत पोहोचावी हे ध्येय ठेवण्यात आले. 13 जूनला शाळा सुरू होतील तेव्हा लसीकरणासाठी विशेष कॅम्प लावण्यात येणार आहेत. शाळांच्या बाबतीत टास्क फोर्सशी चर्चा करून निर्णय घेतले जातील असं शालेय शिक्षण विभागानं स्पष्ट केलंय. प्रत्येक शाळेमध्ये परत एकदा लसीकरणाचे कॅम्प लावले जातील आणि सर्व मुलांना जे आहे ते इम्युन केलं जाईल कोविडसाठी. तसंच कोविडचे जे SOP आहेत ज्या काही स्टेटकडून येतील त्यासुद्धा तंतोतंत पालन करून आपण मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी निश्चितपणे 13 तारखेपासून शाळा सुरू करू, यासाठीची पूर्वतयारी पूर्ण महापालिकेची झालेली आहे. यंदा पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळणार आहे, त्यामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थी नव्या गणवेशात दिसणार आहेत. राज्य सरकारने 13 जूनला शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या ही वाढत असताना पालक मात्र संभ्रमात असल्याचं पाहायला मिळतं आहे. 13 जूनला मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा शाळेचा पहिला दिवस घोषित केलेला आहे आणि लवकरच राज्य सरकार सुद्धा कोरोनाबाबतच्या SOPs जाहीर करणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि लवकरच नव्या शैक्षणिक वर्षाच्या तयारीला आता सुरुवात तर होते आणि याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांची आता धावपळ सुरू होईल. कारण अगदी पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तकांपासून गणवेशापर्यंत खरेदीची धावपळ सुरू होणार आहे. पण देशातल्या वाढत्या महागाईचा फटका आता शालेय जीवनावर देखील बसणार आहे असं कळतंय. कारण महागाईचा परिणाम अभ्यासावरही होतोय. यावर्षी तुम्ही वह्या, पुस्तकं खरेदी करायला जात असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागू शकते. शालेय साहित्याच्या किमतीत वाढ झाली आणि वह्या, पुस्तकांच्या किमती 20 ते 30% वाढल्यात. त्यामुळे शैक्षणिक खर्चाचा भार आणखीन वाढणार हे आता स्पष्ट झालंय. मेरे को लग रहा है कि दुकानदार से रेट बढ़ के आ रहा है. एक्चुअली बात ऐसा है कि मिल से प्राइस बढ़ के आ रहा है, उसके बाद मैन्युफैक्चर का भी बढ़ा हुआ प्राइस है. हम लोग शॉपकीपर का भी इसकी वजह से एंड कंज्यूमर को थोड़ा रेट ज्यादा आ रहा है. जो नोटबुक का आइटम है, लॉन्ग बुक का आइटम है, पेपर का, उसमें लगभग 30% रेट इंक्रीज हुआ है. पेन पेंसिल अभी उसमें इतना वृद्धि नहीं हुआ है. कस्टमर आ रहे हैं, कुछ ले रहे हैं, कुछ रेट सुन के भाग जाते हैं. किसको राष्ट्रीय का रेट चाहिए वो हिसाब से सब, लेकिन रेट सब बढ़ गए अभी आजकल के रेट में सब आइटम के. उसके लिए सेल के इफेक्ट पड़ रहा है धीरे धीरे.
आम्हाला 4 वया जिथे आम्हाला घ्यायच्या असतात तिथे आम्हाला 2 वया घ्यावं लागतात. इथपर्यंत आमची परिस्थिती बिकट झालेली आहे. सरकारला एकच विनंती आहे का विद्यार्थ्यांना शाळाही व्यवस्थित चालू ठेवा आणि ज्या वस्तू आहेत त्या पण कमी प्रमाणामध्ये म्हणजे कमी शुल्कमध्ये पालक खरेदी करू शकतील अशी त्यांना सोय उपलब्ध करून द्या. उल्हासनगरमधली बातमी आता आपण बघितली आणि नंतर जाऊयात नागपुरातल्या बातमीकडे. कारण नागपूरमध्ये उद्यानं सध्या गावगुंडांसाठी दारूच्या पार्ट्या करण्याची ठिकाणं बनत चालली आहेत का असं म्हणावं लागतंय. कारण या उद्यानांमध्ये जागोजागी दारूच्या बाटल्या पडलेल्या पाहायला मिळत आहेत आणि उद्यानाची त्यामुळे दुरवस्था होत चालली आहे. इथे तुटलेली खेळणी मुलांसाठी धोक्याची ठरत आहेत. नागरिकांनी देखील उद्यानाला कचरा घर बनवलंय आणि हे सगळं सुरू असताना देखील नागपूर महापालिका मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसतेय अशी माहिती सध्या कळतेय. त्यामुळे नेमकं काय घडतंय जाणून घ्या. तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. तुषार, काय नेमकी स्थिती आहे आणि ज्याच्यामुळे नागरिक तर बेशिस्तपणे वागतात आणि पालिकेचं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे असं म्हटलं जात आहे? प्राजक्ता, सध्या मी चंद्रमणी नगर इथल्या गार्डनमध्ये, जर का गार्डनमधल्या खेळण्याचं जर का तुम्ही दृश्य बघितलं तुमच्या लक्षात येईल की मुलं इथे खेळायसाठी येतात की स्वतःचा जीव धोक्यात घालायला येतात असा प्रश्न उपस्थित होतो. कारण की जी दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे हे बघा, म्हणजे मागच्या अनेक वर्षापासून अशा प्रकारे इथले खेळणी तुटलेली आहे. असं असताना देखील नागपूर महानगरपालिकेचं लक्ष नाही. आणि असं नाही की एकच खेळणं तुटलेलं आहे, वेगवेगळी खेळणी तुटलेली आहे. तिकडे जर का बाजूला तुम्ही बघितलं तर बाजूला देखील बघा कशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये खेळणी तुटलेली आहे आणि अनेक मुलांना या भागामध्ये इजा झालेल्या आहे. महत्त्वाचा विषय आहे की इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी जी तक्रार केली आहे की या गार्डनचं जे चित्र आहे की रात्रीच्या वेळी तिथे येऊ शकत नाही महिला वगैरे. आपण जर का बाजूला बघितलं हे बघा, इथे रात्रीला गुंडांनी पार्टी केली. ह्या पार्टी झाल्यानंतर जे चित्र आहे तिथे पेपर्स पडून आहे, ह्या दारूच्या बाटला पडूनच आहे. त्यामुळे निश्चितच या संपूर्ण गार्डनला नागपूरचे जे गुंड आहेत त्यांनी पूर्णपणे अतिक्रमण केलं आहे. रात्रीच्या वेळेला त्यांनी आपल्या गुन्हेगारीचं इथे केंद्र बनवलेलं आहे. आणि बाजूला जर का तुम्ही हा कचरा बघा, म्हणजे एखाद्या गार्डनमध्ये हे असं चित्र बघितल्यानंतर असं वाटतं की हे डम्पिंग यार्ड आहे की गार्डन आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण की इथे रात्रीच्या वेळेला जे मद्यपी लोक येतात ते जो कचरा करतात तो इथे फेकतात. नंतर महानगरपालिकेचे जे कर्मचारी येतात ते देखील साफ केलेला कचरा कॉर्नरमध्ये असा फेकून देतात. म्हणजे निश्चितच या संपूर्ण गार्डनचं हे दृश्य बघितल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात. नागपूरमध्ये एकूण जवळपास 183 गार्डन आहे, ज्यामध्ये बऱ्यापैकी अनेक गार्डन तिथे अशा प्रकारची दुरावस्था पाहायला मिळत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की जी ओरड नागरिकांकडनं होता, हा मुलगा माझ्यासोबत आहे, याला या गार्डनमध्ये 1 आठवड्याआधी इजा झाली होती याच्या पायाला. हे बघा, म्हणजे जर का तुम्ही बघितलं ना, इथलं जे खेळणं आहे हे खेळणं याच्या पायाला लागलं, त्यामुळे इतकी गंभीर इजा झालेली होती. हा सर्व त्रास इथले स्थानिक नागरिक असेल, लहान मुलं असेल, महिला सहन करतात आणि पालिका प्रशासनाचं याकडे लक्ष नाही. आपल्यासोबत काही महिला आपण त्यांना विचारूया. महत्त्वाची गोष्ट की या महिला म्हणतात की ते बघा गुरं चरतात, म्हणजे ते देखील दाखवा. म्हणजे तुम्ही जर का बघितलं हे बघा, ह्या गार्डनमध्ये लोक देखील बसलेले आहे आणि अशा प्रकारे गुरं देखील चरताना दिसत आहे. म्हणजे निश्चितच नागपूर महानगरपालिका कुंभकर्णी निद्रेमध्ये आहे हेच यातनं दिसतं. नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महानगरपालिका यांची वेगवेगळी नागपूर शहरामध्ये उद्यानं आहे आणि त्या उद्यानाकडे कशा प्रकारे प्रशासनात दुर्लक्ष होत आहे. आपण नागरिक आहे त्यांना विचारूया, किती दिवसापासून ही अवस्था आहे तुमच्या इथल्या गार्डनची? जवळपास 20 वर्ष झालं. हे गार्डन म्हणून मला वाटते 25 वर्ष झाले असतील. आणि मेडिकलच्या पाठीमागे दक्षिण नागपुरामध्ये चंद्रमणी नगर हे गार्डन एक फेमस वस्तू आहे. आणि या गार्डनमध्ये आजूबाजूच्या परिसरातले अनेक लोक येतात, लहान मोठे म्हातारे सर्व, आमच्या आई बहिणी सर्व येतात. आणि या गार्डनची सुरुवातीपासूनच अशी अवस्था आहे, इथे मेंटेनन्स नाही. मेंटेनन्सच्या नावाखाली नुसतंच पाणी पण टाकत नव्हते किंवा कोणी झाडायला पण येत नव्हते. पण मेंटेनन्स, इथे खेळणी तुटलेली आहे, मुलांना त्रास झाला, अनेक वेळा इजा झाल्याच्या घटना घडल्या. ते ह्या रोजच होतात ना. पोरं खेळायला गेले का ते तुटलेलं जे राहते, कोणाच्या पायाला दुखते, कोणाच्या हाताला, कपडे फाटतात. आणि मुलं मग अशाने खेळायला नाही पाहत, आपले धावतात तिकडे चालले जातात घरी. मग का ह्या खुर्च्या तुटल्या आहे, त्या खुर्च्याला ते दगड लावलेले आहे, त्या दगड बसल्या बाया घसरले की त्या बाया पण पडतात त्याच्यावर. रात्रीच्या वेळेला महिला इथे येऊ शकत नाही असं चित्र असतं इथे. हो, नाहीत महिला इथे. खूप म्हणजे असं लोकांचा खूप वावर असतो इथे, म्हाताऱ्या लोकांचा, समजा ते दारुड्या लोकांचा वगैरे खूप वावर असतो, त्याच्यामुळे सायंकाळी महिला येतच नाही इथे. ते बेवारीस लोक राहतात, हे असे बसून राहतात खुर्च्यावर दिवसभर, पागल लोक काही. तुम्ही सांगा काय, म्हणजे प्रशासनाचं लक्ष नाही, नगरसेवकांचं लक्ष नाही, त्यामुळे ही अवस्था असं वाटतं तुम्हाला?
नमस्कार सर्वांना. मी प्रभा रामटेके, दक्षिण पश्चिम क्षेत्र चंद्रमणी नगर गार्डनवरून बोलत आहे. आमचे गार्डन हे 5 वर्षापासून ज्याला कुणीच नाही अशा पद्धतीने आहे. गायांचा वावर आहे, बदमाश मुलांचा वावर आहे. इथे झाडझूड नाही, झाडझूड केली ते कचरा गार्डनमध्येच टाकण्यात येतो, तो बरोबर उचलण्यात येत नाही. अनैतिक कामं असतात, दोन्ही गेट सुरू असतात, सिक्युरिटी गार्ड नाही. आमदार आपले मोहन मतेजी पण येऊन बघून गेलेले आहेत. आमच्याकडचे नगरसेवक विजय चुटेले आहेत, काडगाळे आहेत. दारूच्या बाटल्या पडू नये तर गार्डन मध्ये पाहायला मिळतात. दारूच्या बाटल्या हे बाहेरचेच मुलं येऊन म्हणजे काहीतरी प्रकार करतात. त्याकरिता गार्ड नाही ना आमच्याकडे, आणि पाणी नाही गार्डनला, तर झाडं कुठून येणार? फुलं झाडं नाही. अशाच वातावरणात खेळतात का? हां, मुलं इथे वातावरणात अशा खेळतात आणि सगळं तुटून पडलेली खेळणी आहे. सकाळला किती लोक असतात, काय काय करतात तुम्ही? महिलांचा मोठा ग्रुप दिसला आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा. इथे की नाही का इथं 200 महिला राहतात सकाळी, जेंट्स पण राहतात 150-200 लोक. तर मग ते झुम्मा वगैरे होते, झुम्मा वगैरे झालं तर मग बसतो आम्ही एखादी तास आणि मग जातो आमच्या घरी. आणि तुम्ही अशाच वातावरणामध्ये इथे योगा वगैरे सगळं करता? अशाच वातावरणामध्ये आम्हीच कधी कधी साफ करतो, कचरा आम्हीच जाळून टाकतो. कधी कधी कंप्लेंट करूनही का ते लोक काही लक्ष देत नाही. परत एकदा मी तुम्हाला थोडं दृश्य दाखवतो. दृश्यांमध्ये जर का बघितलं तर हे बघा, इथं म्हणजे एक खुर्च्या लावलेल्या आहे, खुर्च्यांच्या बाजूला म्हणजे हे बघा, हे असं तुटलेले गार्डनचं हे चित्र आहे. हे गार्डन, आता या गार्डनवर इथले ते उपकरणं लावण्यात आलेले आहे. हे एक्सरसाइज किंवा व्यायाम करण्यासाठी लावण्यात आलेले आहे. मात्र जर का असं चित्र राहील तर निश्चितच नागरिकांना त्रास होईल. बघा, रात्रीला इथे काही पार्टी झाली असेल, या पार्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की दारूच्या बाटला आहे. त्यामुळे इथे मद्यपी लोक असेल, गावगुंड असेल, यांचा सर्व वावर असतो. आणि इतके मोठे मोठे छिद्र पडलेले आहे इथल्या खेळण्यांना की तुम्ही जर बघितलं ना तर छोटे मुलं जेव्हा इथे खेळतात ना तर त्यांच्या पायाला, त्यांच्या शरीराला इजा होतात. तुषार, आणि त्यातलंच एक उदाहरण तुम्ही आता दाखवलं की त्या मुलाला इजा देखील झाली. तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा. आपल्यासोबत भाजपचे नेते आणि माजी महापौर दयाशंकर तिवारी आहेत. तर दयाशंकर तिवारीजी, तुम्ही तर इतकं मोठं पद देखील भूषवलंय, शहरासाठी महत्त्वाचं असलेलं. ही अवस्था पाहिल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मुलांची खेळणी सर्व व्यवस्थित झाली पाहिजे. ऍक्च्युअली कोरोनाच्या कार्यकाळात महानगरपालिकेत तुकाराम मुंडे नावाचे आमचे एक आयुक्त होते, त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासने दिलेले 54 गार्डन महानगरपालिकेकडे मेंटेनन्स साठी घेतले. म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये कर्मचाऱ्यांची तेवढी संख्या नाही आहे की ते 54 गार्डन मेंटेन करू शकतात. म्हणून त्यावेळी सभागृहाने त्याचा निषेध केला होता, विरोध केला होता. तरी सुद्धा त्यांनी सभागृहाचा विरोध नोंदवून ते घेतलेले आहे. त्याप्रमाणे महानगरपालिकेला आपली यंत्रणा उभी करावी लागेल आणि जेवढी खेळणी आहे ते पूर्ण व्यवस्थित झाली पाहिजे. सिक्युरिटी गार्ड व्यवस्थित झाले पाहिजे, जेणेकरून तिथे येणारे लोकांसाठी स्वच्छता आणि कोणत्याही प्रकारची जीवाला हानी होऊ नये या प्रकारची यंत्रणा उभी करणं महानगरपालिका. दयाशंकरजी, तुम्ही म्हणताय की स्टाफ कदाचित अपूर्ण असेल, म्हणजे कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या मध्ये कुठकुठल्या भागामध्ये, आणि तुम्हाला वाटतं त्याच्यामुळे ही सगळी दुरवस्था निर्माण झाली आहे? ऍक्च्युअली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जेवढे गार्डन होते त्याशिवाय व्यतिरिक्त 54 गार्डन NITचे नागपूर महानगरपालिकेने मेंटेनन्स साठी घेतले. ऍक्च्युअली NITची जबाबदारी स्वतःचे गार्डन मेंटेन करण्याची होती, पण स्वतःहून महानगरपालिकेचे तत्कालीन कमिशनरने ते स्वतःहून ते घेऊन घेतले आणि सभागृहाची अनुमती सुद्धा नाही घेतली. म्हणून हे सर्व ऍडिशनल एकाएकी 54 गार्डन एकाएकी आली. त्याप्रमाणे महानगरपालिकेकडे पुरेशी व्यवस्था नव्हती. पण तुम्हाला असं वाटतं की आता हे जर तुम्ही म्हणताय की कोरोना काळात हा प्रश्न असेल तर त्याला आता 2 वर्ष उलटून गेली, त्याच्यावर अजूनही कारवाई होत नाही, हे खूप विचित्र नाही वाटत की एकीकडे अशा पद्धतीनं या सगळ्या नागरिकांना त्रास देखील सहन करावा लागतो? याच्यावर ठोस कारवाई व्हायला हवी होती आतापर्यंत 2 वर्षानंतर तरी. नोकर भरतीवर पूर्ण प्रतिबंध लावलेला आहे. महानगरपालिकेकडे अनेक प्रस्ताव राज्य शासनाकडे नोकर भरतीसाठी गेलेले आहेत. ते सफाई कर्मचारीचे पद असो किंवा गार्डनचे पद असो किंवा फायर ब्रिगेडचे पद असो, इमर्जन्सी सारखी व्यवस्था असल्यानंतरही फायर ब्रिगेडचे पद भरण्यासाठी सुद्धा महानगरपालिकेला राज्य शासनाने अनुमती दिलेली नाही. कोविडचे जे प्रतिबंध नोकरी भरतीवर राज्य शासनाने लावले होते ते आतापर्यंत उचललेले नाही आहे राज्य शासनाने. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. विरोधी पक्षांचे नगरसेवक आहेत प्रफुल्ल गुडदे आता आपल्यासोबत. प्रफुल्लजी, यांच्याशी संवाद साधूयात. प्रफुल्लजी, या सगळ्याविषयी तुमचं पहिलं काय प्रतिक्रिया असणार आहे? कारण उद्यानं आहेत का दारूचा अड्डा असं म्हणायची वेळ आली आहे? मागील 15 वर्षापासून भारतीय जनता पक्षाची सत्ता महानगरपालिकेवरती आहे
आणि डेव्हलपमेंट करत असताना सर्वसमावेशक विकास होणं गरजेचं होतं. मात्र फक्त रस्ते, उड्डाणपुलं, मेट्रो यालाच विकास म्हणून संबोधलं गेलं आणि दुसरीकडे बाकी ज्या गोष्टी आहेत, महानगरपालिकेच्या शाळा असतील, दवाखाने असतील, उद्यानं असतील, याच्याकडे सपशेल दुर्लक्ष झालेलं आहे. आता महानगरपालिकेच्या उद्यानाचा रखरखाव, त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचं काम महानगरपालिकेचं आहे. त्यासाठी जी व्यवस्था यांना उभारायची आहे ती व्यवस्था उभारण्यामध्ये कुठेतरी महानगरपालिका कमी पडलेली आहे. त्यामुळे आता त्याचा दोषारोप आपण राज्य सरकारने आम्हाला भरती करू दिली नाही किंवा संख्या कमी आहे अशा सबबी देऊन यातून आपण पळवाट काढू शकत नाही. या ठिकाणी आपण अनेक गोष्टी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतो. आज सफाई असेल, कचरा उचलण्याची गोष्ट असेल, महानगरपालिकेची पाणी वितरण व्यवस्था असेल, ह्या सर्व गोष्टी आज आपण आउटसोर्सिंगच्या माध्यमातून मेंटेन करू राहिलेलो आहे. आपण हा मुद्दा तुमच्या म्हणजे तुम्ही देखील या क्षेत्रात काम करताय, वरिष्ठ नगरसेवक आहात, हा मुद्दा तुम्ही देखील याआधी उपस्थित केला असेल? अनेकदा अनेक विषयावरती महानगरपालिकेमध्ये या संबंधात चर्चा झालेली आहे. मात्र महानगरपालिकेचं हे अपयश आहे. कोरोना काळामधला जो संकट आहे त्या कोरोना काळाच्या संकटाला आपण ढाल करून ह्या सगळ्या प्रश्नांपासून आपण पाठ फिरवू शकणार नाही असं माझं मत. आणि तुम्हाला असं वाटतं की आउटसोर्सिंगचा पर्याय उपलब्ध आहे त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या हे कारण असू शकत नाही? तुषार कोळे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. तुषार, तुम्ही दोघांच्याही प्रतिक्रिया ऐकल्या असतील आणि कशा रीतीनं खरं तर इच्छाशक्तीचा अभाव इथे दिसतो असं म्हणावं लागेल, कारण आरोप प्रत्यारोप तर सुरू असतातच. तुषार, पण या सगळ्याबद्दल काय नेमकं नागरिकांना वाटतंय? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असं जरी म्हटलं जात असलं तरी आउटसोर्सिंग सारखे पर्याय देखील आहेत जेणेकरून या सुंदर शहराला, ज्यांनी आधीचे आयुक्त होते चंद्रशेखर यांच्या काळात नागपूरचं नाव गौरवण्यात आलं होतं स्वच्छतेबद्दल आणि त्याच्या नीटनेटकेपणाबद्दल, या सगळ्याविषयी कशा पद्धतीनं खंत व्यक्त करतायत नागरिक? प्राजक्ता, नागरिकांचे काही प्रश्न आहे. त्यांना माहिती आहे की नागपूरचे माजी महापौर हे लाईव्ह आहे आपल्यासोबत. त्यांना काही प्रश्न विचारायचे आहे. तुमचे काय प्रश्न आहेत या शंकर तिवारी यांना? महापौर साहेब, या गार्डनला जवळपास 20 वर्ष झाली आहेत. या गार्डनची व्यवस्था कधीच बदलली नाही किंवा तुम्ही पाहत आहात गेट उघडेच राहते, इथे मेंटेनन्स नाही. अच्छा, म्हणजे 20 वर्षापासून या गार्डनची अशीच अवस्था आणि मागच्या 15 वर्षापासून भाजपची सत्ता आहे, त्यामुळे त्यांचा प्रश्न थेट दयाशंकर तिवारी यांना आहे. दयाशंकरजी, उत्तर द्याल? सांगितलं की NITचे जे गार्डन आहे ते महानगरपालिकेने कोरोनाच्या कार्यकाळात घेतलेले आहे आणि ते गार्डन महानगरपालिकेकडे जेमतेम 1.5 वर्ष पूर्वी आलेले आहे आणि त्या गार्डनमध्ये पुढेची व्यवस्था आणि करण्यासाठी कोविडच्या कार्यकाळात महानगरपालिका याच्यासाठी पैसे खर्च करणार नाही असं NITला नमूद केला होता. त्यानंतर NIT त्याच्यात पैसे देईल 1 वर्षाचे असं ठरला होता. ते सर्व भानगड सुरू आहे आणि ते ऑफिशियल मॅनेजमेंट जो आहे त्यासाठी हे सर्व आहे. आणि जे गार्डन आउटसोर्सिंगचा विषय मांडला, आउटसोर्सिंगसाठी नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने सामाजिक संस्थाने आपला सामाजिक दायित्व म्हणून हे मेंटेनन्स करावा असा महानगरपालिकेने एक टेंडर काढला होता. विरोधी पक्षाने याच्या विरोधात आंदोलन केला आणि आंदोलन केल्यानंतर महानगरपालिकेला लोकांची भावना कळवून ते टेंडर रद्द करावं लागलं. जर महानगरपालिकेने काढलेल्या त्या टेंडरमध्ये सामाजिक संस्थांनी याचा भाग आपल्याकडे उचलला असता आणि सामाजिक संस्थांच्या सहभागितेने हे सर्व झालं असता तर ही व्यवस्था सुधारून आपल्यासमोर दिसली असते. याच्यात काही गैर वाटत नाही मला. दयाशंकर तिवारी आता आपल्यासोबत फोन लाईनवरून होते आणि तुषार, त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आता आपण ऐकलेल्या आहेत. नागरिकांची अवस्था आपण समजू शकतो की जेव्हा तुम्ही मॉर्निंग वॉकसाठी जाताय तेव्हा तुम्हाला दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत असेल आणि तुमच्या बाजूला जर जनावरं चरत असतील तर काय पद्धतीची भावना त्यांच्या मनात असेल आणि हा सगळा उद्वेग आता हे सगळे नागरिक व्यक्त करतात. तुषार सांगत होते त्याप्रमाणे एका मुलाला इथे तुटलेल्या खेळण्यांमुळे इजा देखील झाली आहे आणि याच वातावरणात ही मुलं मोठी होत आहेत. हे आणखीन एक गंभीर स्वरूपाची परिस्थिती नागपूरमधली सध्या आपण बघतो. त्यामुळे उद्यानातली मोडकी खेळणी कधी बदलणार? का राजकीय इच्छाशक्तीच्या अभावापोटी हीच परिस्थिती राहणार? काही कचरा कुंडी होणार का गोठा असाच राहणार असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. नागपूरमधल्या महत्त्वाच्या बातमीनंतर एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त मुद्दा महाराष्ट्राचा. आणि
आता कोरोना संदर्भातली एक महत्त्वाची बातमी, कारण राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय आणि त्यामुळे 5 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला अशी माहिती कळते. कारण एकीकडे रुग्णवाढ होती आणि त्याच्यामुळे प्रशासनावर आता मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट अधिक संक्रमक आहे असं म्हटलं जातं आणि त्या संदर्भातली माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दिली आहे. मुंबई आणि पालघरची रुग्णवाढ ही राज्यापेक्षा जास्त असल्याचं कळतंय. सोमवारी राज्यात 1036 रुग्णांची नोंद झाली आहे आणि राज्यात सध्या 7429 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे नव्या व्हेरियंट आणखीन संक्रमक असल्याचं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे पालिका प्रशासनावर हा एक मोठा आव्हानात्मक टप्पा असू शकतो. कारण सुपर स्प्रेडर काही कार्यक्रम असतील तर त्याच्यावर देखील आता पालिकेला नजर ठेवावी लागणार आहे. त्यामुळे कोरोना पुन्हा फोफावत आहे, पण त्याआधी तो आपल्याला सगळ्यांना तब्येतीची काळजी घेणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि राज्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ सतत होती अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मास्कची सक्ती जरी नसली तरी नागरिकांनी काळजी घेण्यासाठी मास्क वापरावा असं आवाहन राजेश टोपे यांनी केलंय. दुसरीकडे राज्यातल्या शाळा 15 जूनला सुरू होत आहेत आणि 13 जूनला केवळ पहिलीच्या शाळांसाठीच एक महत्त्वाचाच म्हणजे पहिलं पाऊल हा कार्यक्रम होणार आहे आणि बाकी वर्ग 15 जूनला सुरू होतील. मुंबई, ठाणे त्याचबरोबर पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, त्यामुळे मास्क वापरण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत. मुंबईमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली आहे ते देखील आता आपण बघणार आहोत. तर मुंबईमध्ये 135% वाढ झाली आहे कोरोना रुग्णांमध्ये. पालघरमध्ये ही संख्या आहे 350% ही वाढ झाल्याचं कळतंय. हा विळखा आणखीन तीव्र होताना आपण बघतोय. ठाण्यामध्ये 191% वाढ झाल्याचं कळतंय. पुण्याची परिस्थिती बघूयात. 50% रुग्णसंख्या वाढतेय. तर पुढचा मुद्दा येतो रायगडचा आणि रायगड जिल्ह्यातही 130% कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे मास्कची सक्ती करण्यात आलेली नसली तरी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत नागरिकांनी मास्क वापरावा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय. या जिल्ह्यात अधिक प्रमाणात मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिक टेस्टिंग करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलंय. नंबर ऑफ टेस्ट वाढवण्याच्या सूचना फार आज कडक पद्धतीनं देण्यात आलेल्या आहेत. काल रविवार असल्यामुळे थोड्या टेस्टिंग्स कमी झाल्या, पण सोमवारपासून म्हणजे आजपासून टेस्टिंग्स खूप वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पॉझिटिव्हिटी रेट्स हे नक्कीच ह्या 6 जिल्ह्यांमध्ये खूप जास्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. मास्कच्या बाबतीत आम्ही सगळ्यांना सांगितलं की आता हा मास्क तुम्ही सगळ्यांनी जरी कंपल्शन नसलं तरी आव्हान केलेलं आहे आणि त्याची अंमल व्हावी या दृष्टिकोना इतपत म्हणजे ज्याला म्हणायचं कंपल्सरी आणि मॅन्डेटरी करू नये, परंतु घातला पाहिजे आणि नाही घातलं तर त्याला सांगितलं पाहिजे की बाबा मास्क घाल. या पद्धतीच्या संदर्भाने चर्चा जरूर झालेली आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. माफीचा साक्षीदार बनल्यानंतर सचिन वाझेला पहिल्यांदा कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्यामुळे तो कोर्टात आणखीन काय गौप्यस्फोट करणार याबद्दल चर्चा रंगतात. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी सचिन वाझेकडे 100 कोटी रुपयांच्या वसुलीची जबाबदारी दिली होती असा आरोप परमबीर सिंग जे तत्कालीन पोलीस आयुक्त होते त्यांनी केला होता आणि यांनी या आरोपाबद्दलचे पुरावे मात्र दिले नव्हते. पण आता वाझेनं माफीचा साक्षीदार होण्याचं मान्य केलंय आणि त्यामुळे या प्रकरणात आता आणखी कोणाकोणाची नावं समोर येतात याकडे देखील लक्ष असणार आहे. वाझे परमबीर सिंग यांची काही आणखीन गुपितं उघड करणार का याबद्दलही सध्या चर्चा रंगत आहेत. त्यामुळे देशमुखांच्या अडचणी आणखीन वाढू शकतात. सचिन वाझे आज न्यायालयामध्ये हजर होणार आहे. पुढची बातमी अंबरनाथमधली, कारण इथल्या प्रस्तावित कुशिवली धरणाच्या भूसंपादनात झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 43 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातली धक्कादायक बाब म्हणजे शिवसेनेच्या अंबरनाथ पंचायत समितीच्या माजी सभापतीच्या पतीला देखील या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यातला मुख्य सूत्रधार शासकीय मोठे अधिकारी असल्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. ज्या अंबरनाथ तालुक्यातल्या कुशिवली गावात धरण बांधलं जाणार आहे त्यासाठी जमीन संपादन करताना मूळ जागा मालक असलेल्या शेतकऱ्यांच्या जागी बोगस व्यक्ती उभ्या करून कोट्यवधींच्या जमिनीचा मोबदला परस्पर लाटण्यात आला असं हे सगळं प्रकरण आहे. गुन्हा करताना जे कौशल्य वापरलेलं आहे ते वेगवेगळे लोक त्यांनी उभे केलेले आहेत आणि त्यांची
3 वर्षापूर्वीचं असल्यामुळे त्यांचं कोणतंही रेकॉर्ड्स लवकर मिळत नाही. ते रेकॉर्ड्स आम्ही आणि बँकेतून माहिती घेऊन आणि पुढची कारवाई करत आहोत. आत्तापर्यंत कोशिवली प्रकरणात एच.डी.पी.ओ. कार्यालयाने आमच्याकडे ज्या फिर्यादी दिल्या त्याच्यात एकूण आम्ही 5 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यातला पहिला गुन्हा हा 2021 साली दाखल झालेला होता. त्याच्यामध्ये 13 आरोपी आम्ही अटक केलेले होते. त्यानंतर 2022मध्ये 4 गुन्हे दाखल आहेत. पहिल्या 3 गुन्ह्याचा तपास चालू आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. वाढत्या प्रदूषणाच्या कारणावरून नाशिकमध्ये सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. असा निर्णय घेणारी नाशिक ही देशातली पहिली महापालिका ठरली असली तरीही या निर्णयामुळे नाशिककरांची मात्र डोकेदुखी वाढलेली दिसते. जे नागरिक प्लास्टिकच्या वस्तू वापरताना दिसतील त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि त्यासाठी टास्क फोर्सची देखील स्थापना करण्यात आली आहे. बघूयात नाशिक मनपाच्या या वादग्रस्त निर्णयामुळे नेमकं काय काय घडतंय हे सांगणारा रिपोर्ट. नाशकात सगळ्याच प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी. प्रदूषण रोखण्यासाठी मनपाचा तुघलकी निर्णय. पालिकेच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट. अत्यंत दुर्दैवी निर्णय घेतलेला आहे. हॉटेलमधल्या डिश, आंघोळीच्या बादलीवर सुद्धा बंदी. सुटं तेल आणि किराणा मालाच्या पिशव्यांवर सुद्धा बंदी. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी टास्क फोर्स. कारवाईला सुरुवात. 2.5 लाखांचा दंडही वसूल. नाशिककरांनो सावधान. तुम्ही जर प्लास्टिक वापरत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक पहा, अन्यथा होऊ शकतो आर्थिक दंड. वाढतं प्रदूषण आणि पर्यावरणाचं धोक्यात आलेलं संतुलन कायम राखण्यासाठी महापालिकेनं प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. मनपाचा हा निर्णय राज्य सरकारच्या निर्णयापेक्षाही कठोर आहे, कारण नाशकात कोणत्याही जाडीच्या, लांबीच्या प्लास्टिकच्या वापर, विक्री आणि साठवणुकीवरती बंदी घालण्यात आली आहे. उल्लंघन करणाऱ्यांवरती पहिला गुन्हा आणि 5,000 रुपयांचा दंड, दुसरा गुन्हा 10,000 रुपये, तिसरा गुन्हा 25,000 रुपये दंड आणि 3 महिने कारावासाची शिक्षा ठोठावली जाणार आहे. पालिकेच्या या तुघलकी निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरलेली असतानाच नाशिकच्या व्यापारी असोसिएशननं सुद्धा या निर्णयाला विरोध दर्शवत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. 75 मायक्रॉनची पिशवी बाजारपेठेत उपलब्ध आहे का हे पहिले त्यांनी चौकशी करावं आणि मग व्यापाऱ्यांवर कारवाई करावी. महापालिकेकडे कुठल्याही प्लॅस्टिकच्या पिशव्यांची जाडी मोजण्याचं यंत्र नाहीये. अंदाजे जाऊन व्यापाऱ्यांना दंडात्मक कारवाई करायच्या आणि पिळायचं हे धोरण महापालिकेने सध्या सुरू केलेलं आहे. मनपानं घेतलेल्या निर्णयात फक्त दूध, कचरा आणि नर्सरीसाठीच्या पिशव्या आणि मिनरल वॉटरच्या बाटल्यांना सूट देण्यात आली आहे. या उपर कोणत्याही प्रकारचं पद्धतीचं प्लास्टिक वापरण्यावरती बंदी असणार आहे, अन्यथा कारवाई केली जाणार आहे आणि त्यासाठी टास्क फोर्सची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे. साधारण 52 केसेस आपण रजिस्टर केलेल्या आहेत, ज्या फाईन्स आकारण्यात आलेल्या आहेत. त्याच्यात 2 ठिकाणी आपण दुबार कारवाई केलेली आहे, ज्याच्यात 10,000 रुपयाचा दंड आकारलेला आहे. बाकीच्या केसेसमध्ये फर्स्ट टाइमचा दंड आहे. तो साधारण मे महिन्यामध्ये 52 केसेस आपण फाईन केल्यात, त्याच्यात 2,65,000चा दंड हा वसूल करण्यात आलेला आहे. 2021 मध्ये देखील प्लास्टिक बंदीचा निर्णय असाच नाशिक पालिकेनं घेतलेला होता. मात्र आता सिंगल यूज प्लास्टिक देखील वापरता येणार नाहीये. या निर्णयाला नाशिककरांनी जोरदार विरोध केल्यामुळे पुढचे काही दिवस नाशिक मनपा अधिकारी विरुद्ध नागरिक असा संघर्ष नक्कीच पेटणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि नंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त मुद्दा महाराष्ट्राचा. बुलेटिनमध्ये आता बातमी आहे राज्यसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची, कारण भाजपच्या आमदारांना उद्या बॅगा घेऊनच मुंबईत बोलवण्यात आलंय. भाजप आमदारांची उद्या या संदर्भातली बैठक होणार आहे. मतदान होईपर्यंत भाजप आमदारांचा मुक्काम मुंबईतच असणार आहे असं कळतंय. काही आमदार मुंबईत दाखल व्हायला आता सुरुवात झाली आहे. उद्या राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्विनीकुमार वैष्णव देखील मुंबईत येणार आहेत आणि त्याआधी भाजपनं देखील अशा पद्धतीनं आता तयारीला सुरुवात केली आहे. तर भाजप आमदारांना उद्या मुंबईत बोलवण्यात आलंय.
त्यामुळे एकीकडे आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होते. त्याआधी 3 महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होईल आणि त्यानंतर त्यांच्या आमदारांना संबोधित केले जाईल. त्याच दरम्यान भाजप आमदारांसंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण बघतो आणि त्यांना देखील उद्या मुंबईमध्ये येण्याविषयी सांगण्यात आले आणि उद्या बॅगा घेऊनच मुंबईत त्यांना बोलावण्यात आल्याची माहिती कळते. त्यामुळे येणारे 2 ते 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. निवडणुकीसाठी भाजपनं या पद्धतीनं तयारीला सुरुवात केली. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. त्याचबरोबर या सगळ्या घडामोडींचे अपडेट येणाऱ्या बुलेटिनमध्ये पाहूयात. पण जाताना एक महत्त्वाची आठवण आणि ती म्हणजे फेसबुक, ट्विटरवर आणि यूट्यूबवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवर या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त न्यूज 18 लोक.